दोघी मायलेकी या खूप आनंदात होत्या. आई, माझ्या सासरचे लोक मला म्हणाले आहेत ते तुला सून नाही तर आम्ही मुलगी म्हणून सांभाळणार आहे आणि कृष्णाला तर सरकारी नोकरी आहे म्हणून मला त्याच्यासोबत राहायला खूप आवडेल आणि तसे मला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळेल. माझी सासू तर खूप प्रेमळ, मायाळू आणि मोठ्या मनाची आहे. हे ऐकून तर मला खूप आनंद होत आहे. ओवी हसत हसत तिच्या आईला म्हणजे दीपाताईला सांगत होती, होय बाळा, मी तुझ्या सासूबाई बरोबर, लक्ष्मी ताई बरोबर बोलून मला आता टेन्शन खूप कमी झालं आहे. आता माझी मुलगी तिथं राणीसारखं राज्य करणार आहे. जशी तू माहेरच्या माणसांमध्ये लाडात वाढली तशी तिथेही तू लाडातच वाढणार आहे. अगं सुनबाई, तू काय आमच्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहत आहे? लगेच आम्हाला तुझी वाईट नजर लावू नकोस. जा आणि सगळ्यांसाठी पटकन स्वयंपाक बनव आणि हो, जेवणामध्ये कशाचीही कमी करू नकोस. भाज्या बनवत असताना भरपूर तेल, मसाला सगळं काही व्यवस्थित वापर. त्या लोकांना असं वाटायला पाहिजे मुलीच्या माहेरी त्यांच्याकडे खाण्यापिण्याच्या काही कशाचीच कमी नाही. आणि हो, तुझ्याकडून कोणत्याही गोष्टीत गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे. हे सर्व दीपाताई खूप रागात बोलत होत्या. हो आई, बहिणीला सर्व काही समजावून सांग. हो आई, त्यांच्यामुळे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि सासूला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. आई, बहिणीला बजावून सांग की ग, सर्व काम व्यवस्थित कर, नाहीतर त्या लोकांना असे वाटेल की या घरची सून खूप आळशी आणि कामचुकार आहे. आपल्या घरात आलेल्या लोकांना असा मान द्यायचा हे तिला शिकवा. नाही वहिनी, नाही तर मला पुढे जाऊन खूप त्रास होईल. ओवी ही तिच्यात नादात बोलत होती. पण तिची वहिनी रागिनी रात्री उशिरापर्यंत कोचिंग क्लासचे मुलांचे पेपर काढत होती. त्यामुळे तिला रात्री झोपायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे तर सकाळी लवकर उठल्यामुळे रागिनीचं डोकं खूप दुखत होतं. रागिनीला मात्र गरमागरम एक कप चहा पिऊ वाटत होता. परंतु तिच्या पुढे एवढं काम होतं की तिला काही सुद्धा सुचत नव्हतं. सकाळपासून रागिनी हॉल साफ करणे, किचन साफ करणे, बेडशीट आणि घराचे पडदे वगैरे व्यवस्थित करणे, एवढं सर्व काम करून सुद्धा तिला तिच्याशी प्रेमाने दोन शब्द कोण बोलत सुद्धा नव्हतं. 1.5 वर्षापूर्वीच रागिनीचं लग्न लक्ष्मीताईंच्या मुलाबरोबर महेशसोबत झालं होतं. लग्नाच्या अगोदर लक्ष्मीताई रागिनीच्या आईला म्हणाले की आम्ही तुमच्या मुलीला आमच्या मुलीप्रमाणेच म्हणजेच ओवीप्रमाणे सांभाळ करू. आम्ही तुमच्या मुलीला एका राणीसारखं ठेवू. आम्ही तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू. आणि आता तुम्ही म्हणत होता की तुमच्या मुलीला नोकरी करायची आहे, तर मग ठीक आहे की लग्न झाल्यावर सुद्धा तुमची मुलगी नोकरी करू शकेल. त्याची परमिशन मी तुम्हाला आत्ताच देते आणि घरातील सर्व काम करण्यासाठी मोलकरीण तर आहेच. आमची सून जर घराबाहेर जाऊन नोकरी करत असेल तर ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तसेच आम्हाला खूप गर्व वाटेल आमच्या सुनबाईचा. पण जसं रागिनीने तिच्या सासरी पाऊल टाकलं तसा तिच्या मनासारखी एकही गोष्ट घडत नव्हती. रागिनी सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता बनव, सासऱ्यांचा टिफिन आणि तुझ्या लहान दिराला कॉलेजला जाण्याची तयारी सुद्धा आणि टिफिन देऊन तुला त्या तिघांची पण तयारी करायची आहे. आणि नाश्ता हा सगळ्यांच्या पसंतीनुसार बनणार आहे. आणि हो, कोणाला काय पसंत आहे हे मी तुला एका कागदावर लिहून देणार आहे. पण सासूबाई, मला माझं ऑफिस जॉईन करायचं आहे. अगं, तुझ्या मनाने काय होणार आहे जर तू ऑफिसला गेली तर? परंतु घरातील कामं कोण करणार? सुनबाई, तुला वाटत असेल मी घरातील एवढं सगळं काम बघावं, परंतु आता ते शक्य नाही. एवढे वर्ष झालं तर मीच पाहते आहे, परंतु आता माझ्या अंगात एवढी ताकद राहिली नाही. सासूबाई, धुणं भांडी करण्यासाठी एक बाई येत आहे, तर मग अजून एक बाई स्वयंपाकासाठी बोलवा ना. म्हणजे घरात सून असून सुद्धा
आम्ही दुसऱ्याच्या हाताने बनवलेलं जेवण आता खायचं आहे का? आपल्या घरात फक्त सून स्वयंपाक बनवते आणि तिच्या हातचं खाल्लं जातं. आता तू नोकरीचा वेळ सोडून दे आणि आता घराकडे पूर्णपणे व्यवस्थित लक्ष दे. आणि अजून एक गोष्ट, लवकरात लवकर आम्हाला आमच्या नातवंडाचं तोंड बघायचं आहे, ते पण लक्षात ठेव. रागिणीचा नवरा तर कामासाठी 15-15 दिवस बाहेर असतो. रागिणीने ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली की सासूबाई मला नोकरी करून देत नाहीत. परंतु त्यावर तिचा नवरा म्हणाला की जसं आई सांगत आहे त्याप्रमाणे तू आत्ता वाग. अगं, आत्ता काही दिवसांचा तर प्रश्न आहे आणि आता सर्व काही ठीक होईल आणि मग मी तुला नोकरी करण्यापासून अडवणार नाही. पण तसंच मला माझ्या आईचा मान पण महत्त्वाचा आहे. एका महिन्यानंतर मी आईशी बोलतो की रागिणीला नोकरी करण्यासाठी जाऊ दे. परंतु 1 महिना 2 महिने असे खूप दिवस गेले, परंतु तिचा नवरा हा सासूबाईला काहीच बोलला नाही. दररोज लक्ष्मीताईने रागिणीला किचनमध्ये कामाला लावलं आणि त्या घरामध्ये रागिणीला कोणतंच महत्त्व दिलं जात नव्हतं. तिला घरातील कोणताच निर्णय घेण्याचा अधिकार हा दिला जात नसायचा. पण तरीही रागिणीने हार मानली नाही. ती ऑनलाईन ट्युशन घेऊ लागली. रागिणीच्या नणंदचं एकदाच धूमधडाक्यात ओवीचं लग्न झालं. पण हळूहळू लक्ष्मीताई आणि ओवीच्या चेहऱ्यावरील रंग उडाल्यासारखं वाटत होतं आणि हळूहळू ओवीसुद्धा माहेरी येणं आता बंद होऊ लागलं होतं. 8-9 महिन्यानंतर ओवीचा नवऱ्याला आता प्रमोशन भेटलं होतं. त्यामुळे त्यांच्या सासूबाई सावित्रीताईने एक पार्टी ठेवली होती आणि आता ते ओवीच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं की घराचा पूर्ण भार ओवी एकटीच सांभाळत आहे आणि एकटीच घरातील सर्व कामं करत होती आणि अधूनमधून तिला तिची सासू ताने मारत असायची. हे असे त्याने ऐकून तर ओवीचा चेहरा हा खूप नाराज व्हायचा. परंतु हे सगळं पाहून तर दीपाताईला खूप वाईट वाटू लागलं. शेवटी पोटच्या मुलीला आज डोळ्यांनी किती त्रास होत आहे हे बघितल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटू लागते. दीपाताईंना सर्व काही गोष्टी दिसत होत्या, परंतु त्या काही सुद्धा बोलू शकत नव्हत्या. तर पार्टी झाल्यावर हळूहळू पाहुणे जाऊ लागले. शेवटी दीपाताई म्हणाले की आम्ही निघतो म्हणून निघालाच लागल्या. तेवढ्या तिथे ओवी आली आणि म्हणाली की आई, अजून थोडा वेळ थांब ना, आपण तर काहीच बोललो नाही. हे सगळं बोलणं ओवीचे सासूबाई सावित्रीताई ऐकत होत्या. त्याला लगेच तिथे आल्या आणि म्हणाल्या की ओवी, तुला असं सांगायचं आहे का आई वडिलांना रडून रडून की आम्ही तुला किती त्रास देत आहे ते? आम्ही इतके वाईट आहे का? सावित्रीताईंचा स्वभाव कसा आहे हे आता सर्वांना माहीत झाले होते. लग्न अगोदर त्यांचे वेगळेच रूप होतं आणि लग्नानंतर वेगळेच रूप दीपाताईंना सावित्रीचं दिसलं होतं. सावित्रीताई पण ओवी घरी आल्यावर नोकरांना सुट्टी देऊन टाकली. शिवाय त्यांचा मुलगा दुसरीकडे कामाला होता आणि त्याच्यासोबत सुद्धा ओवीला तिच्या सासूबाईने जाऊन दिलं नव्हतं. आपण आता असं म्हणू शकतो की ओवीने आणि दीपाताईने रागिणीचा छळ केला होता. तसा छळ आता ओवीला भोगावा लागत आहे. तेवढ्यात एक अचानक आवाज आला की आंटी, तुम्ही हे बरोबर केलं नाही. तुम्ही जर आम्हाला सांगितलं होतं की लग्नाच्या अगोदर तुम्ही ओवीला आमच्या मुलीसारखा मान देऊ, तिचा सांभाळ आमच्या मुलीसारखा सांभाळ करू आणि त्यांची खूप काळजी घेणार आहेत, परंतु ओवीची तब्येत तर खूपच खराब झाली आहे, तुम्ही त्यांची अशा पद्धतीने काळजी घेत आहात का? असं पण ओवीताईच्या मिस्टरांचे पोस्टिंग खूप लांब आहे, त्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी खूप महिने लागतात. त्यामुळे तुम्ही ओवीताईला त्यांच्यासोबत पाठवून द्यायचं असतं. बरं, मला एक सांगा, तुम्ही सून काय फक्त या घरासाठीच आणली आहे का? किंवा तुम्ही तुमच्या मुलासाठी सून आणली आहे? तुमच्या घरात काय नवरा बायकोला एकत्र राहण्याचा अधिकार नाही का? जर असं आहे तर ही गोष्ट तुम्ही आम्हाला लग्नाच्या अगोदरच सांगायची असते.
आम्ही आमच्या ओवीताईचे लग्न दुसरीकडे लावून दिलं असतं. तिथं तुमचा एवढा पैसा नसला तरी पण तिथं नवरा बायको हे एकत्र राहिले असते. रागिणीच्या या बोलण्यावर तिथे मात्र खूप शांतता पसरली. परंतु सावित्रीताई काय त्यांची चूक एवढ्या लवकर मान्य करणार नव्हत्या. तरी त्या रागिणीला म्हणाल्या की, रागिणी, तू एवढी शिकलेली मुलगी आहे तरी पण तू त्या गृहस्थीमध्ये का अडकून पडली आहेस? आणि तुझी पण सासू तुला नोकरी करू देत नाही. शिवाय तुझा पण नवरा 15-20 दिवस घराबाहेर असतो. मग तुला पण त्यांनी त्याच्यासोबत बाहेर पाठवून का दिले नाही? तरी पण तुझ्या नणंदची तू बाजू का घेत आहेस? तर मला सांग, आता मी यात नवीन काय केलं आहे? असं मला वाटत नाही. तर प्रत्येक सासूला असंच वाटत असतं की सुनेने आपली सेवा करावी. आयुष्यभर आम्ही कष्ट केलं आहे आणि आता आमची कोणीतरी सेवा करावी असं आम्हाला वाटत आहे. तुम्ही माझ्याबद्दल पूर्ण माहिती जाणून न घेता ओवीताई आणि माझ्यामध्ये तुलना कशी करू शकता? तुमचं म्हणणं मला मान्य आहे. मी लग्नाच्या अगोदर नोकरी करत होते, पण मी विचार केला की लग्न झाल्यावर काही दिवसांसाठी ब्रेक घेऊ आणि शिवाय घरूनच मी ऑनलाईन ट्युशन घेत आहे आणि यामध्ये माझ्या सासूला काहीच प्रॉब्लेम नाही. शिवाय माझा नवरा पण या शहरांमध्ये ट्रान्सफर करून घेण्यासाठी झटपट करत आहे. असं पण घरातील जिम्मेदारी घेणं हे आपलं काम आहे आणि ती जबाबदारी मी माझी पार पाडत आहे आणि माझी सासू मला एवढा त्रास सुद्धा देत नाही. परंतु मला या घरामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. तुम्ही तर ओवीताईला घरामध्ये कोंडून ठेवल्यासारखं केलं आहे. रागिणीचे हे बोलणे ऐकून तर तिच्या सासूने, नवऱ्याने आणि नंदेने ही खूप लाजने मान खाली घातली होती. रागिणी आता बोलत होती ते मात्र सगळं खोटं होतं हे त्यांना तिघांना माहीत होतं. पण तिने तिच्या नणंदच्या सासरचं कौतुक केलं होतं. पण आता हळूहळू सावित्रीताईचे देखील डोळे उघडले होते. त्यांना पण समजले होते की ओवी खूप अत्याचार करत आहे. कारण त्यांनी तसं पाहिलं होतं की रागिणी घरात बसून घरातील सर्वात जिम्मेदारी घेत आहे. त्याचप्रमाणे सावित्रीताई या सुद्धा ओवीकडून घरातील सर्व कामे करून घेत होत्या. खूप रात्री रागिणी आणि रागिणीचा परिवार घरी आला तसे दुसऱ्या दिवशी रागिणीच्या सासूनं तिला तिच्या नवऱ्यासोबत पाठवून दिलं आणि म्हणाले की तुला नोकरी करायची असेल तर तू बिनधास्त करू शकतेस. त्याचे सुद्धा त्यांनी आता रागिणीला परमिशन दिली होती. सावित्री यांना सुद्धा आता पश्चाताप होऊ लागला होता. नवरा बायको या पवित्र नात्याला त्या लांब ठेवत होत्या. त्यामुळेच तर त्यांनी सुद्धा ओवीला तिच्या नवऱ्याकडे पाठवून देण्याचा निर्णय आता घेतला होता. तर अशा प्रकारे या घरात आता सुनांना महत्त्व मिळाले होते. तसेच त्यांना पण त्यांच्या इच्छा पूर्ण करता येत होत्या. ही कथा कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद.